सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कमलपत्राक्ष पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका चतुर्थ स्कंदाची. स्वयंभुव मनोकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंधी तयाथा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला. चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादश. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास कुबेर वरदान ध्रुवास विष्णू पदप्राप्ती द्वादशी. ध्रुव वंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथूचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथूशी स्तविती बंदीजन. षोडशोध्यायी पृथू कोप पृथ्वीकृतस्तुती. दशमोध्यायी कथाती पृथ्वीदोहन. अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध.
पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजयशी उपदेश एकविशी. सनकादिकांचा पृथूशी उपदेश असे 22. तप परलोकगमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा प्रचेताशी बोध रुद्राचा 24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी 27. कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञातोपदेशे उद्धरला कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश परमपद प्राप्ती तयास 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आत्ता सांगितल्याप्रमाणे आज आषाढ शुद्ध त्रयोदशी शके 1945 1 जुलै दिनांक 1 जुलै 2023. आषाढ शुद्ध त्रयोदशी त्या काळामध्ये शके 1636 आणि 1714. त्यावेळेस योगीराज श्री कल्याण स्वामी यांचे शिष्य असणारे आणि उमरज मठाधिपती केशव स्वामी हे दरवर्षी विचार करायचे की आता समर्थांच्या अस्थी आहेत, इतके वर्ष झाले, जवळपास 30-32 वर्ष झाले, त्यांचं विसर्जन केले पाहिजे. म्हणून आपल्या सद्गुरूंना म्हणजे योगीराज श्री कल्याण स्वामींना ते दरवर्षी विनंती करतात. गुरुपौर्णिमेला जाऊन ते सांगतात. तेव्हा ते म्हणतात आता नाही, पुढे पाहू असं म्हणत खूप वर्ष गेले आणि 32-33 वर्षानंतर केशव स्वामींनी त्या अस्थी तुळशी वृंदावनामधून चाफळच्या त्या उचलल्या. त्याच वेळेस इकडे परंड्यामध्ये योगीराज श्री कल्याण स्वामी कीर्तन करत होते. कीर्तन त्यांनी मध्येच थांबवलं, खाली बसले, योगमुद्रेमध्ये बसले. त्यांचा जो फोटो आज सगळीकडे उपलब्ध आहे, पाय जवळ घेतलेला आणि ऊर्ध्वदृष्टी असलेला, हा फोटो म्हणजे योगाची एक मुद्रा आहे. त्या योगमुद्रेमध्ये बसून त्यांनी आपला देहत्याग केला. तो दिवस आजचा योगीराज श्री कल्याण स्वामींची पुण्यतिथी. अविनाश हे नाम कल्याण ज्याचे, करो सर्व कल्याण सर्वा जीवाचे. सर्व जीवांचे कल्याण करणाऱ्या कल्याण स्वामींची आज पुण्यतिथी. त्यांचे स्मरण करूया. आणि त्याच परंपरेतील आपले अच्युताश्रम स्वामी जे आहेत त्यांची 200वी पुण्यतिथी काल जसा प्रवचन झालं त्याप्रमाणे श्रावण शुद्ध निज श्रावण शुद्ध द्वादशी या दिवशी 2 महिन्यानंतर ती पुण्यतिथी होणार आहे. त्याप्रमाणे या सगळ्यांचं स्मरण करून आज आपण या मुख्य अध्यायाला सुरुवात करूया. मागच्या वेळेस आपण पाहिलं स्कंद 4 आणि अध्याय 6. त्यामध्ये आपण पाहिलं की सगळे देवदेवता जे आहेत जे त्या यज्ञासाठी त्या ठिकाणी आले होते, पण ज्यांना या भगवान शंकराच्या गणांचा, वीरभद्राचा आणि त्यांचे इतर जे गण होते त्यांच्याकडून मार पण सहन करावा लागला आणि ते त्या ठिकाणून पळून गेले. त्यामुळे भयभीत झालेले हे देव जे आहे, ऋत्विज जे आहेत, ब्राह्मण जे आहेत, हे सगळे त्या ठिकाणून निघून ब्रह्मदेवांच्याकडे गेले आणि ब्रह्मदेव या सगळ्यांना घेऊन पुढे कैलासावर गेले. कैलासाचं वर्णन काल आपण पाहिलं. काल जसं मी म्हटलं तसं आज मसाल्याचे बेटं म्हणून एक बेट आहे, अंदमान निकोबार ही सगळी बेटं जी आहेत त्या ठिकाणी, आणि केरळच्या मागचा भाग केरळच्या बाजूचा, की त्या ठिकाणी गेल्यावरच फक्त आपल्याला मसाल्याच्या ज्या वनस्पती आहेत जे मिळतं आपल्याला ते त्या ठिकाणी गेल्यावरच आपल्याला मिळतं. पण या कैलासावर सगळ्या प्रकारच्या वनस्पती एकत्रपणे एकाच ठिकाणी होत्या. असं हे कैलासाचं वैभव काल आपण पाहिलं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ब्रह्मदेवाने साक्षात शंकरांच्याकडे काही गोष्टींची मागणी केली. जे भग ऋषी आहेत ज्यांनी डोळ्याने ती खूण केली आणि अनुमोदन दिलं, त्यांचे डोळे त्या ठिकाणचे त्यांचे डोळे गेलेले होते. भृगू जे आहेत त्यांच्या दाढी मिशासुद्धा उपटल्या गेल्या होत्या. उषा देवता जे आहेत त्यांचे दातसुद्धा पडले होते. आणि साक्षात यजमान ज्यांनी हे यज्ञाचं आयोजन केले होते त्या दक्षाचं शिर जे आहे ते धडावेगळं केलेलं होतं. ती कथा आपण पाहिली. आणि म्हणून ब्रह्मदेवाने मागणी केली भगवान शंकराकडे की आपण येऊन ते सगळं व्यवस्थित करावं आणि आपला जो तो त्या ठिकाणचा जो अपमान झाला
की जी चूक त्या सगळ्या लोकांनी केली, आयोजकांनी केली, त्या चुकीबद्दल ते आता क्षमा मागण्यासाठी आपल्याकडे सगळे आलेले आहेत. तर आपण त्यांचा कुठल्याही प्रकारचा राग न धरता त्यांच्यावर क्षमा करावी आणि तो यज्ञ पूर्ण व्हावा. त्या यज्ञाचा जो शेष आहे तो भाग आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल. आणि म्हणून भगवान शंकर ज्यांना काल आपण पाहिलं आशुतोष, अगदी साध्या साध्या गोष्टींवर सुद्धा तोष म्हणजे आनंद ज्यांना मिळतो, असे ते भक्तांवर कृपा करण्यासाठी आता तयार झालेले आहेत. असा भाग आपण काल पाहिला. आता आज जो आहे 7वा अध्याय जो आहे 4थ्या स्कंदातला, तो म्हणजे दक्ष यज्ञाची पूर्तता. तर दक्षाच्या यज्ञाची पूर्तता भगवान शंकराने कशी केली आणि त्यानंतर दक्षाचं काय झालं, तो यज्ञ कसा समाप्त झाला, हा भाग आज आपल्याला पाहायचा आहे. मैत्रेय उवाच. मैत्रेय म्हणतात, हा पराक्रमी विदुरा, ब्रह्मदेवाने अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकराने प्रसन्नतेने त्यांचं म्हणणं सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, भगवान शंकर म्हणाले, श्री महादेव म्हणाले की भगवंताच्या मायेने मोहित झालेल्या दक्षासारख्या अज्ञानी लोकांचा अपराध जो आहे तो मी कधीही मनात ठेवत नाही. म्हणजे माझ्या भक्तांनी अपराध केले किंवा जीवाने अपराध केला तर तोच मी नेहमी माझ्या मनामध्ये घोळत बसत नाही. ती घटना झाली, ती होऊन गेली, आता तो विषय माझ्यासाठी तो संपला. पण मी आता पुन्हा माझ्या आत्मस्वरूपामध्ये लीन आहे. पण त्या दक्षाला त्यांची चूक जी आहे, दक्ष म्हणजे त्यांचे सासरेच आहेत, प्रसूतीचे पती आणि सतीचे वडील हे दक्ष, जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते, 10 मानसपुत्रापैकी दक्ष असणारे हे दक्ष, ज्यांचं नावच दक्ष आहे की अखंड सावधान असावे, दुष्टीत कदापि नसावे, तजे बीजा करीत जावे कोणे एक स्थळी, असं जे समर्थ म्हणतात, असे गुण असणारे दक्ष, पण त्यांच्याकडून सुद्धा ही चूक झाली आणि ती चूक मात्र क्षमा करण्यासारखी नाही. म्हणून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यावी, यासाठी मी थोडा त्यांना धडा शिकवला, एवढंच आहे, बाकी काही नाही. त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीचे डोके जळालेले आहे. त्यानंतर आता त्यांना ते डोकं जे आहे ते बकऱ्याचं डोकं लावावं आणि मग भगदेव जे आहेत मित्रदेवताच्या डोळ्याने त्यांनी पाहावं, असे सगळी विनंती त्या ठिकाणी महादेवांनी आता एक एक सांगायला सुरुवात केली. आता म्हणजे या GR गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स असल्यासारखे आता ते सांगायला लागले. ज्यांचे दात पडलेले आहेत त्यांनी पीठ खाणाऱ्या पुषाने म्हणजे पुषा देवतेने त्यांचे दात पडल्यामुळे आता त्यांना पीठच खावं लागतं. म्हणजे माझ्यासारखी अवस्था दक्ष त्या पुषाची झाली. दाताने भक्षण करावं लागेल. मग ते यजमान जे आहेत त्यांच्या दाताने ते भक्षण करतील. म्हणजे यजमानाने ते अन्न ग्रहण केलं तर त्यांची पूर्ती, त्यांचं समाधान त्या पुषा देवतेचं होईल. आणि ज्या देवतांची शरीरे ही छिन्न बिच्छिन्न झालेली आहेत त्यांचेसुद्धा शरीरे पूर्वीप्रमाणे होतील. काल मी जो संदर्भ घेतला होता तो आमच्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमधला संदर्भ. त्या सगळ्या दुष्ट लोकांनी घोड्यावर येऊन यांच्यावर त्या ठिकाणी चोरी करण्याचा उद्देश होता, पण त्यांना रामरायाने मध्येच अडवलं वेगळ्या रूपाने आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे बाणांचा वर्षाव होऊ राहिले आणि शरीर जे आहे ते रक्तबंबाळ झालेलं आहे. मग अशा अवस्थेत ते दुष्ट लोक जे आहेत ते रघुनाथ स्वामींच्याकडे येऊन क्षमा याचना मागतात. रघुनाथ स्वामींनी त्यांच्या अंगावरून शरीरावरून हात फिरवताच त्यांचे शरीर पुन्हा पूर्ववत झाली. ते सगळे त्यांचे शिष्य बनले. ही जी कथा आत्ता 200-250 वर्षापूर्वी झाली तशीच कथा या दक्षाच्या यज्ञाच्या वेळेस झालेली होती. त्यामुळे ते म्हणतात की आता यज्ञातील शिल्लक राहिलेले जे पदार्थ आहेत तो तुमचा भाग म्हणून निश्चित आहे, तो माझाच भाग आहे ते म्हणतात. आणि अध्वर्यू जो आहेत जे त्या यज्ञामध्ये होते, याज्ञिकांपैकी एक होते, त्यांचे काही बाहू म्हणजे दंड जे आहेत ते सुद्धा तुटले होते. आता त्यांनी अश्विनी कुमारांच्या बाहूंनी, आपल्या बाहू जे आहेत त्यामध्ये किती देवता आहेत, आपल्या पूर्ण शरीरामध्ये सगळ्या देवतांचा वास आहे. 33 कोटी देवता काही ना काही रूपाने आपल्या शरीरामध्ये वास करून आहेत. आणि म्हणूनच पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. त्याचा विस्तार जो आहे श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये अनेक प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी दिलेला आहे, तो अवश्य पाहावा. तसेच भृगूंच्या ज्या दाढी-मिशा ज्या उपटल्या गेल्या होत्या त्यांनासुद्धा त्या दाढी-मिशा प्राप्त व्हाव्यात असे आता भगवान शंकरांनी आपल्या गणांना ते आता निवेदन केलं, त्याने सांगितलं, आज्ञा दिलेली आहे. तेव्हा मैत्रेय ऋषी विदुरांना सांगतात, तदा सर्वाणि भूतानि श्रुत्वा मिढूषमोदितं
म्हणजे सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपला आनंद छान छान म्हणून त्यांच्यासमोर व्यक्त केला. तेव्हा जसे शंकरांनी सांगितले होते त्याप्रमाणे सर्व कार्य करून दक्षाच्या धडाला यज्ञपशूचे डोके जोडून दिले. आता ही आजच्या भाषेमध्ये एक प्रकारची सर्जरीच झाली. आता या सर्जरीचा अनुभव भगवान शंकरांना आधी पण होता. ती कथा आपल्याला माहिती आहे. पार्वती मातेचं स्नान करायच्या वेळेस शंकरांनी त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण त्या छोट्या गणेशाने त्यांना अडवलं आणि शंकराने आपल्या त्रिशूळाने गणेशाचं मस्तक धडावेगळं केलं आणि मग नंतर पुन्हा ते बसवण्यात आलं आणि गजमुख गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा अशा त्या गणेश देवतेला ते गजमुख प्राप्त झालं हे आपल्याला माहिती आहे. आणि आत्ताचं म्हणजे 200, 300, 400 वर्षापूर्वीची कथा समर्थांच्याच शिष्यांपैकी जी आहे ते भोळाराम, आपल्याला आठवत असेल भोळारामांचं हे समर्थांचं जे समर्थ चरित्र लीलामृत नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे पळणेटकर गुरुजींचं. त्यामध्ये अनेक लहान लहान कथा त्यामध्ये दिलेल्या आहेत, पण त्या खूप काही गोष्टी सांगून जातात. भोळाराम हे समर्थांचे शिष्य आणि ते रोज समर्थांना विडा तयार करून द्यायचे आणि विडा देताना ते पुन्हा विडा झाला की मग तो विडा एका तबकामध्ये द्यायचा आणि सद्गुरूंना अर्पण करायचं. असं रोज चालायचं. शिवाजी महाराजांना असं समजलं की हा भोळाराम हा जो विडा तयार करून देतो तो विडा स्वतःच्या दाताने चावून आपल्या तोंडामध्ये ठेवून तो चावून बारीक करून तो समर्थांना देतो. ती कथा शिवाजी महाराजांच्या कानावर आली आणि महाराज त्याप्रमाणे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पाहिलं आणि समर्थांजवळ निवेदन केलं. तेव्हा समर्थांना ही गोष्ट लक्षात आली आणि समर्थ म्हणतात, अरे भोळारामा तो विडा आणून दे बरं. आणि विडा हा खलबत्त्यासह आणून देते. त्यावेळचे जे शिष्यमंडळी होते जे यांच्या विरोधात होते, म्हणजे जसं आजही आहेत, शासन एकीकडे आहे आणि विरोधी सगळे एकत्र येतात आणि काहीतरी कुभांडर असतात, तसं त्यावेळेससुद्धा झालं. आणि मग त्या खलबत्त्यासही विडा आणून दे असं जेव्हा म्हणतात तेव्हा भोळारामाने तो विडा तयार केला आणि आपलं मस्तक आपल्या जवळच्या त्या तलवारीने कापलं आणि ते तबकामध्ये ठेवून आणि तो विडा वेगळा घेऊन ते त्या ठिकाणी पाठवलं. आणि जेव्हा महाराजांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं, कारण या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा न करता मी या ठिकाणी आलो आणि ही तक्रार जी आहे ती खरी असं समजून मी आलो, पण तसं नाही. समर्थांनी त्यांचं मस्तक पुन्हा त्यांच्या दगडावर ठेवलं आणि ते पुन्हा पूर्ववत झाले. ही जी कथा आहे. आणि हेच भोळाराम पुढे आपल्या विदर्भातल्या अचलपूर या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि भोळाराम म्हणतात की मला या समर्थांच्यामुळे मला पुन्हा जीवदान मिळालं. जशी धरणी मातेने सीता मातेला आपल्यामध्ये सामावून घेतलं त्याच पद्धतीने आजसुद्धा या ठिकाणी या धरणी मातेने मला सामावून घेतलं पाहिजे. मी अग्नीच्या स्वाधीन होणार नाही. त्याप्रमाणे भोळारामांचा जो अंत आहे, त्यांची जी समाधी आहे, त्यांनी जो देहत्याग केला तो त्या अचलपूरसारख्या गावामध्ये केला. त्या ठिकाणी आज राम मंदिर आहे. काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी दर्शनासाठी माझं जाणं झालं. आता सहजपणे ही शस्त्रक्रियेचा भाग आला म्हणून ही कथा भोळारामांची आजच्या दिवशी सांगण्याचा एक योग आला. आता ते म्हणतात की ब्रह्मदेवाची स्तुती. आता या दक्षाला त्या बकऱ्याचं तोंड लागलं, त्याचं मुख आणलं आणि ते त्या ठिकाणी लावलं आणि दक्ष पूर्वीसारखा झोपेतून माणूस उठावा तसा दक्ष उठून उभा राहिला आणि उभं राहिल्याबरोबर त्यांना ती पूर्वस्मृती झाली आणि भगवान शंकर कुठे आहेत, भगवान शंकर कुठे आहेत असे ते विचारणा करू लागले. इकडे तिकडे पाहतात तर भगवान शंकर साक्षात त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सहित सगळेजण समोर आहेत. त्यांनी जाऊन त्यांची क्षमा मागितली आणि त्यांची स्तुती करावी असं त्यांना वाटलं. भवस्तवाय कृतधीर ना शक्नोतु अनुरागतः औत्कंठ्या बाष्क कलया संपरिताम सुताम स्मरण. आता स्तुती करावी असं बापाच्या मनामध्ये आलं आणि ते शंकराची स्तुती करू लागले. पण त्याच वेळेस त्यांना आपल्या मृत झालेल्या कन्याचं सुद्धा स्मरण झालं, सतीचं स्मरण त्यांना झालं. ते म्हणतात की माझ्या एका चुकीमुळे या दाक्षायणीने आपल्या देहाचा त्याग केला आणि हे स्मरण झाल्याबरोबर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि मग ते म्हणतात एका तऱ्हेने प्रेमाने विव्हळ झाले आहे, पण बुद्धिमान प्रजापतीने कसा तरी आपला तो आवेग जो आहे तो आवरला आणि स्तुती करण्यास प्रारंभ केला. आता त्या स्तुतीचे 3 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत.
दक्ष उवाच, म्हणजे शंकरांची दक्षाने केलेली स्तुती. भयाननुग्रह अहो भवता कृतो मे, दंडस्त्वया मयी भृतो यदपि प्रलब्धाः, न ब्रह्मबन्धुषुच वां भगवन् अवज्ञा, तुभ्यं हरेश्च कुत एव धृतप्रतेषु. भगवान शंकरांना ते म्हणतात की मी जरी अपराध केला होता आणि त्याची मला आपण शिक्षा दिली, पण ही शिक्षासुद्धा माझ्यावर एक मोठाच अनुग्रह ठरला. कारण आपला अपराध करणं आणि त्यासाठी म्हणून जी शिक्षा आहे ती शिक्षा म्हणजे नरकामध्ये जाणं हीच आहे. पण आपली कृपादृष्टी असल्यामुळे मला तो काही दंड मिळाला नाही, पण आपला अनुग्रहच मला मिळाला. आणि आपण स्वतः आणि श्रीहरी म्हणजे नारायण हे दोन जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले नव्हते, पण ब्राह्मणाने असलेली आपली उपेक्षा करीत नाहीत, तर आमच्यासारखे यज्ञयाग करणारे सुद्धा आपली उपेक्षा कशी करतील. म्हणून ते म्हणतात की आपल्या मुखापासून, हे देवा आपल्या मुखापासून ब्राह्मणस्य मुखमासीत बाहुराजन्यकृतः, हे जे आपण रोज म्हणतो त्याप्रमाणे आपल्या मुखापासून ब्राह्मणांची उत्पत्ती झाली. आणि ब्राह्मण हे विद्या, तप आणि व्रत आचरणामध्ये श्रेष्ठ असं आचरण त्यांचं आहे, म्हणून आपण ब्राह्मणांना उत्पन्न केलं. जसा एखादा गुराखी गायींच्या मागे जेव्हा जातो, शेळ्यांच्या मागे जातात, बकऱ्यांच्या मागे जातात, तेव्हा ते जसं हातामध्ये एक दंड घेऊन त्यांचं सगळ्यांचं रक्षण करतात. रस्त्याने जाताना आपण जसं असं गाई मेंढ्यांचा कळप पाहतो, तेव्हा ते कळपाचे जे प्रमुख असतात ते हातात नुसती काठी घेतात आणि काठी नुसती खाली आपटल्याबरोबर त्या शेळ्या मेंढ्या बाजूला होतात आणि ट्रक बाजूने निघून जातो. हे जसं पाहतो आपण, तसं तद्ब्राह्मणां परम सर्व विपत्सु पासी म्हणजे पालन करतात, त्यांचं रक्षण करतात. पाल हा पशूनी व विभो ग्रहित दंड, हा म्हणजे एक ग्रहित दंड हा म्हणजे हातामध्ये दंड घेऊन ते पालन करतात. पण दक्ष आता पुढे म्हणतात 3ऱ्या श्लोकामध्ये, 3 श्लोकामध्ये ही स्तुती केलेली आहे. मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो आणि त्यामुळे हा अपराध माझ्याकडून झाला. वाघबाणाने मी आपल्याला घायल केलं, पण तो माझा अपराध आपण मनावर घेतला नाही. मोठी माणसं असतात ती लहान लहान गोष्टींच्या चुकाकडे लक्ष देत नाही. आजही हेच आपल्याला भारतात दिसतं. पंतप्रधान जे आपलं कार्य करायचं ते कार्य करतच आहेत. इतर लोक त्यांना प्रत्येक ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात, पण हत्ती चालत असतो आणि कुत्रे भुंकत असतात. हे जसं आहे तसं या ठिकाणी याकडे एवढ्या मोठ्या पदावर असणारे पंतप्रधान कधीच लक्ष देत नाही. ते आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करीत असतात. पण तो माझा अपराध आपण मात्र मनावर घेतलेला नाही. आणि तुमचा अपराध केल्यामुळे मी खरं म्हणजे नरकात जायला पाहिजे, पण आपली करुणामय दृष्टीने मला वाचवले. आता मैत्रेय या ठिकाणी म्हणतात की शंकरांची अशा क्षमा मागून ब्रह्मदेवाची अनुमती त्या ठिकाणी मिळाली आणि उपाध्याय ऋत्विज हे सगळे होते, त्यांच्या मदतीने यज्ञाची सुरुवात झाली. आता यज्ञाची सुरुवात झाली म्हणजे यज्ञासाठी आता पुरडास पाहिजे, चरू पाहिजे. आणि मग 3 पात्र घेतलं, त्या ठिकाणी दिलं त्रिक्पालम द्विजोत्तमः. जे ब्राह्मण होते त्यांनी 3 त्रिक्पालम म्हणजे 3 खापऱ्या घेतल्या आणि त्यावर पुरडास जो यज्ञाचा प्रसाद जो असतो तो शिजवण्यात आला. ते चरू जे आहे ते हवन केलं आणि त्या ठिकाणी तयार केलं. आता ते हवन करण्यासाठी ते हातामध्ये घेऊन दक्ष यजमान आता खरं विशुद्ध चित्त, आता त्याचं चित्त शांत झालेलं आहे. जसं पावसाळ्यामध्ये सरोवरामध्ये सगळं पाणी गढूळ असं असतं आणि परत पुढे जेव्हा ऋतू बदलतात, शरद पौर्णिमा येते, तेव्हा जाऊन पाहिलं तर त्या पाण्यामध्ये आपलंसुद्धा प्रतिबिंब दिसतं, इतकं ते पाणी स्वच्छ झालेलं असतं. तसं आता हा नवीन जन्म प्राप्त झाल्यामुळे त्या दक्षाला मन आता शुद्ध झालं. त्या विशुद्ध मनाने त्याने श्रीहरीचे ध्यान केले आणि तो जो पुरडास होतं ते चरू जे आहे त्याचं हवन अग्नीमध्ये करायला सुरुवात केली. बृहत आणि रथंतर नावाचे सामस्तोत्र हे ज्याचे पंख आहेत त्या गरुडावर बसून भगवंत त्या ठिकाणी आले. आता हे भगवंत म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरी, प्रत्यक्ष महानारायण आहे आणि त्यांचं वर्णन या ठिकाणी पुन्हा 2 श्लोकांमध्ये केलेलं आहे. आता ते आपण काही सांगणार नाही, पण जसं भगवंताचं आहे, अष्टभुजा आहेत, हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, बाण, धनुष्य, गदा, खड्ग आणि ढाल सगळे आयुध घेतलेले आहेत आणि वक्षस्थळावर ती लक्ष्मी विराजमान आहे.
आणि सुंदर वनमाला धारण केलेली आहे, पितांबर आहे, शुभ्र पंखे आणि चवळ्या ढाळत असणारे त्यांचे पार्षदसुद्धा बरोबर आहेत, असं दर्शन त्या ठिकाणी सर्वांना झालं. आता असं जर भगवंताचं दर्शन झालं तर इंद्रदेव, ब्रह्मदेव आणि स्वतः महादेव त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी प्रणाम केला. ज्या महादेवांनी दक्षाला प्रणाम केला नव्हता आणि त्यामुळे दक्षाच्या मनामध्ये क्रोध आला आणि त्याने द्वेष केला आणि ज्याचा परिणाम म्हणून त्या यज्ञाचा विध्वंस झाला, तेच महादेव आता या ठिकाणी उभं राहून त्यांचं स्वागत करत आहेत. कारण जी व्यक्ती आपल्याकडे येणार आहे तिचं मन किती शुद्ध आहे ते जाणत होते. त्यामुळे ते म्हणतात की त्या भगवंताच्या तेजापुढे जगातील सर्व तेज फिकं पडलं आणि त्या दक्षाची जीभसुद्धा अडखळू लागली आणि ते स्वतः गोंधळून गेले आणि आता अशा भगवंताची मी कशी स्तुती करू असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. आता दक्ष भगवंताची म्हणजे चतुर्भुज नारायणाची ते स्तुती करतात की आपण मूळ स्वरूपामध्ये मायारहित आहात, पण आपण या मायेचा स्वीकार केला आणि त्या मायेचा स्वीकार केल्यामुळे आपलं मूळ जे स्वरूप आहे, जे अवस्थारहित आहे, जे शुद्ध आहे, जे चिन्मय आहे, अद्वितीय आहे आणि निर्भय आहे, त्यापासून आपण मायेने स्वतःला वेगळ्या रूपामध्ये आपण या ठिकाणी निर्माण केलं. त्या मायेमध्ये आपण राहता आणि मायेमध्ये राहिल्यामुळे एखाद्या अज्ञानी माणसासारखे आपण दिसता. समर्थ जे आपल्याला सांगतात की वेश असावा बावळा, परी अंतरी असावा नाना कळा. कशासाठी? समाजामध्ये वागत असताना आपल्या अंतरंगामध्ये आपण शुद्ध असावं. बहिरंगाने कसंही असलं तरी चालेल, कारण माणसं जे वरवरचा रंग आहे तोच पाहतात, पण अंतरंग पाहत नाही. जे शुद्ध हृदय असतील त्यांनाच दुसऱ्याचं अंतरंग समजतं, हे अशा साधू पुरुषांना समजतं. मग त्या ठिकाणचे जे ऋत्विज होते, ब्राह्मण होते, त्या यज्ञासाठी जे आलेले होते त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. ते म्हणतात की रुद्राच्या या यज्ञाचा विध्वंस नंदिकेश्वराने शाप दिल्यामुळे झाला आणि कर्मकांडामध्ये आम्ही गुंतलो होतो. पण भगवान शंकरा आणि नारायणा आपलं स्वरूप आम्ही ओळखू शकलो नाही. ज्या वेदत्रयींनी धर्माचे स्वरूप म्हणून यज्ञाकडे पाहिलं, त्या यज्ञच करण्यामध्ये आणि कर्मकांडामध्येच आम्ही गुंतून राहिलो होतो आणि त्यामुळे हा अपमान आमच्याकडून झाला. आता जे इतर सदस्य होते त्यांच्याबरोबर आलेले ते सुद्धा त्या ठिकाणी आता बोलायला लागले. आता सदस्य म्हणजे आता आपण आजचे सदस्य घ्या, आमदार आहेत, खासदार आहे, हे सगळं सदस्यच आहेत. प्रशासन नीट चालवावं म्हणून ते सदस्य आहेत. आता ते सदस्य आपली गाऱ्हाणी त्या मुख्यमंत्र्याकडे, पंतप्रधानाकडे मांडत असतात. तसं या ठिकाणी हे सगळे त्या ठिकाणी सांगत आहेत की जेथे जेथे द्वंद्वरूपी अनेक खड्डे आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्त्यामध्ये अनेक खड्डे आहेत. 1-2 पाऊस आल्याबरोबर पुन्हा पाणी तुंबत आहे. आता हे जसं आहे तसं ते म्हणतात की द्वंद्वरूपी अनेक खड्डे या जीवनामध्ये आहेत आणि दुर्जनरूपी जंगली जनावरं आहेत आणि त्यांची भीती आहे ते सांगतात. आणि मग जेथे शोकरूपी दावाग्नी धगधगत आहे, दावाग्नी पण आहे, अग्नीसुद्धा आहे, तोसुद्धा धगधगत आहे. तर जो अज्ञानी जीव कामनेमुळे पीडित होऊन, म्हणजे जसं आपण सगळे अज्ञानी आहोत, कामनेमुळे एखादी इच्छा मनामध्ये घेतली आणि ती इच्छापूर्तीसाठी सगळा प्रयत्न करत आहोत, पण देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. हे जे समर्थ सांगतात, ह्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. सगळं कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि ते कर्तेपणाचं ओझं घेऊन जीव हा या जीवनामध्ये मार्गक्रमण करीत आहे. मग तो आपल्या चरणकमलांना विसरून गेलेला आहे, पण त्याला त्यांचं पुन्हा स्मरण करण्यासाठी आपण हा दंड मला दिला, असे ते सदस्यसुद्धा म्हणतात. तेव्हा आता रुद्र जे आहेत म्हणजे शंकर जे आहेत भगवान, हे त्या ठिकाणी पुन्हा ब्रह्मदेवांना आणि त्या ठिकाणच्या देवतांना ते म्हणतात की आपले चरण जे आहेत ते या जगात सकाम अनुष्ठान करणाऱ्यांना पुरुषार्थाची प्राप्ती करून देतात. 4 पुरुषार्थ आपण पाहिले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यापैकी धर्म हा जो पुरुषार्थ आहे त्याचं महत्त्व सांगण्यासाठी ही पूर्ण दक्षाची कथा आहे. अर्थ जे आहे त्याचं महत्त्व सांगणारी पुढची कथा आहे, जी आपण आता पुढच्या आठवड्यात पाहणार आहोत. तसंच काम आणि मोक्ष, पुरंजनाची कथा, या कथा या 4 पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी आहेत. मग अज्ञानी लोक जे आहेत
मला आचारभ्रष्ट म्हणतात. अज्ञानी लोक म्हणतात, जे कधीही स्मशानामध्ये राहत नाही, त्या ठिकाणीच हा जाऊन राहतो, तिथेच आनंदाने बसतो, तिथेच भजन पूजन करतो, तिथेच काय तांडव नृत्यसुद्धा करतो आणि चांगल्या आनंदाने नृत्यसुद्धा करतो, तिथेच एखाद्या चांगल्या माणसाप्रमाणे हसत असतो आणि तिथेच ओरडतसुद्धा असतो. त्यामुळे याचं काहीतरी वेगळंच आहे, हा काही वेगळाच आहे, असं लोक मला म्हणतात. पण मी तसा नाही. आता जे भृगु ऋषी होते त्या ठिकाणी, जे सुद्धा या यज्ञाच्या पापामध्ये सहभागी झाले होते यज्ञ करताना, या दक्षांना नावं ठेवण्यामध्ये, ते सुद्धा आता या ठिकाणी क्षमायाचना मागत आहेत. आपल्या गहन मायेमुळे आत्मज्ञान लुप्त झालं आणि जीव अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले आहेत, अशी अवस्था आमची झाली होती आणि त्यामुळे आम्ही आपल्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. म्हणून तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हावे. आता ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणतात, प्रत्येक जीव जो आहे तो आपल्या इंद्रियांच्याद्वारे, आपल्या शरीराद्वारे, इंद्रियांच्याद्वारे जे जे काही या सृष्टीमध्ये पाहतो, ते सगुण रूपच त्याच्यासमोर असतं, पण त्याच्या पलीकडे असणाऱ्या निर्गुण भगवंताच्या तत्त्वाला तो जाणत नाही. पण आपण मात्र ते निर्गुण तत्त्व स्वतः असूनसुद्धा या मायामय प्रपंचाच्या सगळ्या काय म्हणतो त्याला, ओढ, प्रपंचामधली जी ओढ आहे, प्रपंचामधलं सुख जे आहे, या सगळ्यापासून आपण निसंग राहता. मग इंद्र जे आहेत, इंद्रदेवता त्या ठिकाणी आहे, इंद्रदेवतासुद्धा त्या ठिकाणी स्तुती करतात. इंद्रसुद्धा म्हणतात की दैत्यांचा संहार करण्यासाठी आपण आयुधे धारण करता. 8 हातामध्ये शोभणारे 8 शस्त्र आपल्याकडे आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म, बाण, धनुष्य, खड्ग आणि ढाल, असे सगळे शस्त्र घेऊन आपण या ठिकाणी विराजमान झाले. आपण या ठिकाणी आम्हाला दर्शन दिलं आणि आमच्या नेत्रांना आपल्या दर्शनाने खरा आनंद प्राप्त झाला. आता त्या यज्ञामधले जे ऋषीमुनी होते, त्यांच्या पत्न्या ज्या होत्या, अनेक वचन, अनेक ऋषी असल्यामुळे पत्न्या ज्या होत्या, त्यासुद्धा आता त्या ठिकाणी भगवंतासमोर हात जोडून त्या ठिकाणी म्हणत आहेत की ब्रह्मदेवानी आपले पूजन करण्यासाठी हा यज्ञ केला होता, परंतु दक्षाची चूक झाल्यामुळे, दक्षांनी त्या ठिकाणी आपल्याला अपशब्द बोलल्यामुळे आपला अपमान झाला. आपल्यासाठी यज्ञाचा भाग जो आहे तो काढून ठेवला नाही आणि आपल्याला दक्ष जे नाही ते बोलले आणि त्यामुळे हा यज्ञ नष्ट झाला. पण हे यज्ञमूर्ते भगवंता, स्मशानभूमीप्रमाणे उत्सवहीन झालेला आमचा हा यज्ञस्थळ आहे. खरं त्या ठिकाणी समारंभ होता, पण आता ते स्मशानासारखं झालेलं आहे. पण आता आपण आपल्या कृपादृष्टीने, निळ्या कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रांनी, आपण म्हणतो लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर ध्यानगम्यम, तर आपण आपली कृपादृष्टीने याकडे अवलोकन करावं आणि ही जी यज्ञाची भूमी आहे ती पुन्हा पवित्र करावी. जे ऋषी त्या ठिकाणी होते, ते ऋषीसुद्धा त्या ठिकाणी म्हणतात की कर्मामध्ये लिप्त असल्यामुळे माणूस अशा चुका करतो. पण जो कर्मच करत नाही, एखादं काम करायचं असेल तर काम करणाऱ्याकडूनच चूक होते. ऑफिसमध्ये असे लोक असतात पहा, जे कामच नाही करत. आता त्यांच्याकडून चूक होत नाही, पण जो खरं काम करत असतो त्याच्याकडून चूक होती. म्हणून अधिकाऱ्याचं काम हे आहे की जो काम करतो त्याची चूक का घडली, त्याचा त्याने विचार करावा आणि त्याला मार्गदर्शन करावं आणि त्याला पाठिंबा द्यावा. त्या उलट जे काम करत नाही त्यांचं ऐकून जर आपण करायला लागलो तर आपलं शासन हे प्रशासन, सुशासन राहणार नाही, ते दुःशासनच होणार आहे. आता सिद्ध जे आहेत, जे सिद्ध स्वरूपाचे आहेत असे महामुनी जे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी स्तुती करायला लागते. ते सिद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा हत्ती जंगलामध्ये आहे आणि वणवा पेटलेला आहे, त्या सगळ्या उष्णतेने तो अगदी त्रासून गेलेला आहे आणि तो सगळीकडे धावत पळत जातो आणि त्याला एक जलाशय दिसतो. जलाशय दिसल्याबरोबर त्या पाण्यामध्ये तो जातो आणि त्या ठिकाणी डुंबून उभा राहतो पाण्यामध्ये, कारण त्या ठिकाणी शीतलता आहे म्हणून त्याला तो आनंद मिळतो. हे जसं आहे तसं आम्ही सिद्ध स्वरूप असणारे हे सिद्ध मुनी जे आहेत, ते या संसाराच्या तापापासून पळून सिद्धी प्राप्त करून आम्ही या ठिकाणी येऊन ब्रह्मानंदामध्ये निमग्न झालेले आहोत आणि आम्हाला बाहेर जाणं हे परवडत नाही, कारण तो ताप आम्ही आता सहन करू शकत नाही, कारण आम्ही आता सिद्ध स्वरूपाला गेलेलो आहोत. त्यामुळे आम्ही या ठिकाणून बाहेर पडू इच्छित नाही. ब्रह्मानंदामधून पुन्हा सगुण रूपामध्ये यायची आमची इच्छा नाही. आता यजमानाची पत्नी म्हणजे दक्षाची पत्नी म्हणजे प्रसूती,
आता ही सुद्धा त्या महानारायणाकडे विनंती करते, हात जोडून प्रार्थना करते की सर्व समर्थ परमेश्वरा, की आपले स्वागत असो, मी आपलं स्वागत करते, मी आपल्याला नमस्कार करते, कारण प्रिय पत्नी लक्ष्मीसहित आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. म्हणून मी आपणास विनंती करते की लक्ष्मीसहित आपण आमचे रक्षण करावे. आता ज्याप्रमाणे एखादा माणूस आहे, तो माणूस आपल्याला समोर दिसतोय, पण त्याला वरचं डोकंच नसेल, शिर नसेल, तर त्या मनुष्याला ओळखणंसुद्धा कठीण जातं. किंबहुना एखाद्या माणसाची ओळख केव्हा आपल्याला पडते, जेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे आपण पाहतो तेव्हा. इतर अवयव पाहतो तेव्हा त्या माणसाचं नाव आपल्या लक्षात येत नाही, पण चेहरा पाहिल्याबरोबर तो माणूस आपल्या ओळखीचा आहे हे समजतं आपल्याला. पण या ठिकाणी माझे पती जे आहेत, त्यांचं शिर जे आहे ते धडा वेगळं झालेलं आहे आणि ते काही लौकिकामध्ये चांगलं दिसत नाही. त्यामुळे आपण त्या यज्ञाला चांगल्या प्रकारे शोभा येणार नाही, म्हणून त्यांना पुन्हा आपण ते शिर जोडून द्यावं म्हणून ती विनंती करते. राहू आणि केतू यांचं जे आपण पाहिलं श्रीमद ग्रंथराजामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये जे आहे, ते राहू आणि केतू, ज्याचं राहूचं शिर जे आहे ते वेगळं केलं आहे आणि केतू हा फक्त धड आहे. आजही त्या ग्रहांमध्ये हे दोन्ही राहू आणि केतू उपस्थित आहेत. राहूचं शिर आहे आणि केतू हा धड आहे पण शिर नाही. तसंच या ठिकाणी दक्ष जे आहे त्यांचं शिर आणि धड हे वेगळं झालेलं आहे या वीरभद्राच्या कोपामुळे. आणि वीरभद्र हा भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्याने हे कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी असणारे लोकपाल जे आहेत ते सुद्धा म्हणतात की या पंचभूतात्मक शरीर जे आहे, हे पंचभूत जे आहे, सगळी पृथ्वी, सगळ्या वस्तू त्यातूनच निर्माण झालेल्या आहेत. आणि हे सगळं होत असतानासुद्धा आपण या मायेच्या प्रभावाखाली कधीच येत नाही, या मायेपासून निराळे आहात. योगेश्वर जे आहेत ते सुद्धा स्तुती करतात. आणि मग ब्रह्मदेव जे आहेत ते म्हणतात, नमस्ते श्रितसत्वाय धर्मादीनां च सूतये निर्गुणाय च यत्काष्ठां नाहं वेदो परोपि च. की आपण धर्मादींच्या उत्पत्तीसाठी शुद्ध सत्वाचा स्वीकार करता आणि स्वतः आपण निर्गुणसुद्धा आहेत. म्हणून आपले तत्त्व मी किंवा ब्रह्मदेवसुद्धा जाणत नाही, अशा आपल्याला आमचा नमस्कार असो. ब्रह्मोवाच, ब्रह्म म्हणजे वेद ब्रह्म, ते या ठिकाणी स्तुती करतात. अनेक लोकांनी या ठिकाणी भगवंताची स्तुती केलेली आहे. अग्नी जे आहेत, अग्नीसुद्धा आता स्तुती करतात. अग्नी असं म्हणतात की या यज्ञामध्ये किंबहुना कुठल्याही यज्ञामध्ये जेव्हा आहुती दिली जाते, तेव्हा मी अग्निरूपाने ते आहुतीमधलं जे काही द्रव्य असेल ते त्या देवतांकडे पोचवित असतो. यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर त्या गोष्टी त्या ठिकाणी पोचतात. हे जसं आहे तसं मी करत असतो. म्हणून 5 प्रकारचे यज्ञ आहेत: अग्निहोत्र, दर्श, पौर्णमास, चातुर्मास आणि पशुसोम. आणि ते पुरवण्यासाठी त्यामध्ये जे मंत्र म्हणले जातात, त्या मंत्रामधले काही शब्द आहेत, यजुर्वेदातले ते मंत्र आहेत, त्यामधले काही शब्द असे आहेत की आश्रावय, अस्तु श्रौषट, यजे, ये यजामहे, आपण म्हणतो त्र्यंबकम यजामहे, ये यजामहे, आणि वशट, हे जे शब्द आहेत ते त्या यजुर्वेदातील मंत्रामध्ये असतात. आणि ते म्हणूनच अग्नीला त्या ठिकाणी आहुती देण्यात येते. आणि ती जी आहुती दिली असते ते माझं पूजन नसून ते तुमचंच पूजन आहे, पण आपल्या आज्ञेने मी यज्ञस्वरूपाने ते पूजन स्वीकार करीत असतो. आणि आता देवता जे आहेत त्या देवतासुद्धा म्हणतात त्या ठिकाणी, जेव्हा पूर्वी प्रलय झाला आणि तेव्हा सर्व विश्व आपल्या उदरामध्ये लीन झालं होतं आणि आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे सिद्धगण स्वतःच्या हृदयामध्ये आपलं हे स्वरूप सामावून घेतात. म्हणजे कसं, संकोचिनी काय झालासे लहान घे आपोषण ब्रह्मांडाचे, म्हणजे आपणच इतकं मोठं व्हावं की हे सगळं ब्रह्मांड आपल्यामध्ये सामील व्हावं, ते आपल्यामध्ये त्याचा समावेश व्हावा. जे गंधर्व होते, विद्याधर, यक्ष, चारण, गंधर्व, अप्सरा, हे जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी स्तुती करतात. विद्याधर जे आहेत ते सुद्धा स्तुती करतात. आता जे ब्राह्मण होते ते सुद्धा स्तुती करायला लागले. यज्ञामध्ये आलेले ब्राह्मण, ते ब्राह्मण काय म्हणतात ते सुद्धा पाहूया. त्वं क्रतुस्त्वं रवी हविष त्वं हुताश स्वयं त्वं हि मंत्रः समदर्भ पात्राणि च त्वं सदस्य त्वं ऋत्विजो दंपती देवता अग्निहोत्र स्वधा साम आजम पशुः. म्हणजे ते म्हणतात, ब्राह्मण म्हणतात की भगवंता आपणच यज्ञ आहात,
हवनाचे जे काही द्रव्य असेल ते सुद्धा आपणच आहात. या ठिकाणी असणारा अग्नीसुद्धा आपलंच स्वरूप आहे. ज्या मंत्राने ह्या अवती दिल्या जातात ते मंत्रस्वरूपसुद्धा आपणच आहात. ज्या समिधा या ठिकाणी अर्पण केल्या जातात त्या समिधासुद्धा आपणच आहात. दर्भ असेल, यज्ञपात्र असेल, हे सगळं आपणच आहात. या ठिकाणी जमलेले जे सदस्य आहेत, ऋत्विज आहेत, यजमान आहेत, धर्मपत्नी आहेत, अनेक देवता आहेत, अग्निहोत्र, स्वधा, सोमरस, त्यामध्ये टाकणारं तूप, यशासाठी असणारा जो पशु आहे यज्ञासाठी आणलेला, ते सुद्धा आपलंच स्वरूप आहे. आणि अतिविशाल, आणि आपणच पूर्वी अतिविशाल असं वराहरूप धारण केलं आणि रसातळामध्ये गेलेल्या बुडालेल्या त्या पृथ्वीला आपण आपल्या दंष्ट्र्या पद्मिनीम वारणेंद्रो यथा, वारणेंद्रो म्हणजे हत्तीच्या रूपामध्ये आपण जसं हत्ती एखादा कमलपुष्प आपल्या 2 दातांवर घेऊन बाहेर येतो त्या समुद्रातून, त्या पाण्यातून, तसं आपण सहज लीलया ही पृथ्वी घेऊन या पाण्यावर स्थापन केली होती. तर असा हा आपला पुरुषार्थ आहे, त्याची आम्ही स्तुती करतो, आपली स्तुती करत आहोत. आणि मग सांगतात की आमचे पती यज्ञरूप सत्कर्म नष्ट झाले होते. म्हणजे आमचं आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा लोक आपल्या नामाचे संकीर्तन करतात तेव्हा यज्ञातील विघ्ने नष्ट होतात. म्हणून आता आमच्यावर आपण प्रसन्न व्हावे आणि आपल्याला आमचा नमस्कार असो. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःखशमनम तम नमामि हरिपरम. हा श्रीमद्भागवताचा 12व्या स्कंदातील अगदी शेवटच्या 13व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. आणि अनेक भागवत प्रवचनकार या श्लोकाचा उच्चार सगळ्यांकडून करून घेतात, कारण हे नामसंकीर्तन जे आहे ते सर्व प्राणीमात्रांचं दुःख जे आहे ते शमन करण्याचं काम करतात. आणि त्यामुळे हे नामस्मरण आमच्याकडून सुद्धा असंच व्हावं म्हणून आम्ही आपल्याला प्रार्थना करत आहोत. मग मैत्रेयी या ठिकाणी सांगतात, अशा त्या यज्ञरक्षक भगवान ऋषिकेशांची सगळ्यांनी स्तुती केली. तेव्हा भगवान आता प्रसन्न होऊन ती स्तुतीला आता उत्तर देतात. श्री भगवान वाच. आता भगवंत काय म्हणतात ते थोडक्यात पाहूया आपण. हा थोडंसं लांबू शकतं, पण करूया आपण, हा अध्याय पूर्ण करूया. श्री भगवान वाच. अहम ब्रह्माच सर्वश्च जगतः कारणं परम आत्मेश्वर उपदृष्टा स्वयं दृग्विशेषणम आत्ममायां समाविश्य सोहम गुणमयीं द्विज सृजन रक्षण हरन विश्वम दद्रे संज्ञाम क्रियोचितम. काय म्हणतात ते, जगाचे परमकल्याण जे आहे ते मीच आहे, मीच ब्रह्मदेव आहे आणि मीच महादेव आहे, असं भगवंत महानारायण त्या ठिकाणी म्हणतात. मीच सर्वांचा अंतरात्मा आहे. सर्वसचाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच. मीच ईश्वर आहे. आत्मरूपाने सर्वांच्या ठिकाणी मीच आहे आणि ईश्वर रूपाने सुद्धा मीच आहे. या जगामध्ये ज्या ज्या घटना घडत असतील, त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, त्या सर्वांचा साक्षी मीच आहे. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. हे जसं आहे तसं तुम्हाला उजेड असो की अंधार असो, त्या सगळ्यांचा साक्षी मीच आहे. आणि मी स्वतः स्वयंप्रकाश आहे. मदभयात वाती वायू. आपण पाहिलं मागचा जो श्लोक आहे 2-4 अध्यायापूर्वी, की माझ्यामुळे वायू वाहू लागतो, माझ्यामुळे पाणी या ठिकाणी समुद्रामध्ये एकत्र येतं, माझ्यामुळे नद्या वाहतात, माझ्यामुळे ही वनस्पती या मोठ्या होतात. हे सगळं माझंच कर्तृत्व आहे. आणि एवढं असूनसुद्धा मी मात्र या सगळ्यांच्या बाहेर आहे, मी कशामध्येच नाही. मग असा जो अद्वितीय विशुद्ध परब्रह्मस्वरूप मी आहे, त्यालाच अज्ञानी मनुष्य हा ब्रह्मा, रुद्र, शिव अशा विभिन्न रूपामध्ये पाहतो. म्हणजे आपल्याला या सगळ्या देवता वेगवेगळ्या आहेत असं म्हणतात, असं वाटतं. आपण म्हणतो आज आमचं गणपतीवर जास्त भक्ती आहे, गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पाणी पित नसतो. मग दुसरे म्हणतात तुम्ही घ्या तुमच्या गणपतीचं दर्शन, आम्ही मात्र जाऊन आमच्या महादेवाचं दर्शन घेतो. आता गणपतीचेच वडील महादेव आहेत, तिथेच पार्वती माता आहे, तिथे स्कंद आहेत. या सगळ्यांचं दर्शन एकाच मंदिरात जातात, पण ते त्या ठिकाणी न जाता खास करून गणपतीच्या मंदिरात, एक उदाहरण म्हणून सांगतो. दुसरे कोणी आहे तर दत्ताच्या मंदिरात जातील. पण हे सगळ्या मंदिरात जाऊन जी उपासना होती, त्या उपासनेचं मूळ जे आहे ते परब्रह्माचं स्वरूप आहे, ती त्याची उपासना आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण जे जे कार्य करतो ते कार्य करीत असताना त्याच्या मुळाशी जे अधिष्ठान आहे ते भगवंताचं आहे.
हे मात्र नक्की लक्षात ठेवावं. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 22वा जो श्लोक आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते, हा 9:22 हा श्लोक आहे. मुद्दाम सांगतो या ठिकाणी, मला काय त्याचं नाव येत नाही, मला देशपांडे ठाण्याचं अभिषेकसाठी 9:22 आणि 9:23 ह्या श्लोकांचा अर्थ या रामसुखदास महाराजांनी लिहिलेल्या साधक संजीवनी या ग्रंथामध्ये मुद्दाम सर्वांनी वाचावा. खास करून 22वा श्लोक तर सगळेच सांगतात, पण 23वा श्लोक या ठिकाणी महत्त्वाचा आहे की या भावनेव्यतिरिक्त जे जे कर्म आपण करतो ते कर्म करत असताना ज्या चुका होतात त्याचं पाप आपल्याला लागतं आणि ती भगवंताची पूजा होत नाही. म्हणून एकाग्र चित्ताने या ठिकाणी म्हणतात की जे ब्राह्मण, जसे मनुष्य आपले डोके, हात, इतर अंग आहेत यांना वेगळे समजतो, माझा हात, माझा पाय त्यामध्ये अडकला आपण म्हणतो, तेव्हा मी वेगळा आणि माझा पाय वेगळा असं तो कधी मानत नाही, कारण पाय अडकल्याबरोबर त्यालासुद्धा थांबावं लागतं ना. त्याप्रमाणे माझा भक्त प्राणीमात्रांना माझ्यापासून वेगळे मानत नाहीत. माझे जे खरे भक्त आहेत ते सर्व प्राणीमात्रांमध्ये मीच आहे हे जाणून असतात. तशा प्रकारे ते सर्वांशी व्यवहार करीत असतात. आणि आता सांगतात की रुद्रंच स्वेन भागेन युपाधावत्स समाहितः कर्मणा दवसानेन सोमपा नितरानपि उदवस्य सहत्विर्भिग सस्नान अवभृतस्ततः. म्हणजे एकाग्र चित्ताने शंकरांना त्यांचा भाग सर्वांनी अर्पण केला आणि उदवसान नावाच्या कर्माने सोमपायी आणि इतर देवतांची सुद्धा पूजा केली आणि यज्ञाची त्या ठिकाणी समाप्ती झाली. जे ऋत्विज होते त्या सगळ्यांनी नदीमध्ये जाऊन अवभृत स्नान केलेलं आहे. आणि मग ते सगळे दक्षाला, जे यजमान आहेत त्यांच्याकडे जाऊन म्हणतात की ज्याला आपल्या पुरुषार्थाच्या जोरावरच सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या आहे त्या दक्ष प्रजापतीला तुम्ही नेहमी धर्मबुद्धीमध्ये राहाल, धर्मामध्येच आपली बुद्धी किंवा आपली वृत्ती स्थिर राहील असा आशीर्वाद सगळ्या देवतांनी दिला आणि त्या सगळ्या देवता त्या ठिकाणाहून निघून गेल्या. आणि मग नंतर सांगतात शेवटच्या ह्याच्यामध्ये, विदुरा असे ऐकले आहे की ही जी दक्षकन्या सती होती तिने आपल्या शरीराचा त्याग केल्यानंतर पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. ती आता भवानी माता झाली, ती अंबिका झाली आणि पुन्हा तिने भगवान शंकरांशीच लग्न केलं, त्यांनाच वरलेलं आहे. अनन्य भावैक गतिम शक्ती ही सुप्तेव पुरुषम. अनन्यचित्त अशा अंबिकेने त्या जन्मातसुद्धा एकमात्र आश्रय अशा भगवान शंकरांनाच वरलेले आहे. म्हणून विदुरा, दक्षयज्ञाचा विध्वंस करणाऱ्या भगवान शिवाचे चरित्र मी बृहस्पतीचा शिष्य परमभागवत उद्धव यांच्या तोंडून मी ऐकलं होतं आणि ते मी तुला सांगितलं आहे असं मैत्रेय ऋषी सांगतात. इदं पवित्रं परमेश चेष्टितं यशस्य आयुष्य अमोघ मर्षणं यो नित्यदा आकर्ण्य नरोनु कीर्तये धुनोत्यघम कौरव भक्तिभावतः. शेवटचा श्लोक आहे. हे महादेवांचे परमपावन असं चरित्र जे आहे ते जे आपलं यश आणि आयुष्यवर्धन करणारे आहे आणि आपल्या पापराशींना नष्ट करणारे हे चरित्र आहे. जो पुरुष भक्तिभावाने याचे नियमित श्रवण आणि कीर्तन करेल तो आपल्या पापराशींना त्यांचा नाश करतो, असा हा शेवटचा श्लोक यामध्ये दिलेला आहे. अजून एक गोष्ट सांगून आपण या ठिकाणी थांबलो. आपण पाहिलं की धर्म, अर्थ, मोक्ष पुरुषार्थ जे आहेत 4 पुरुषार्थ, यापैकी धर्म पुरुषार्थाचं महत्त्व सांगणारा हा कथाभाग आहे. दक्षयज्ञाच्या कथेचं सार हे आहे की यज्ञकर्म करणे हे पुण्यकारक आहे. आता ते यज्ञकर्म म्हणजे बसून यज्ञ, आहुती, समिधा, तूप हे सगळं जे आहे तेच यज्ञ आहे असं नाही, पण त्या व्यतिरिक्त जे जे कर्म आपण करू ते सगळे यज्ञच आहे. शिक्षकांनी मुलांना शिकवणं असेल, विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडून शिकून घेणं असेल, किंवा एखाद्या नोकरीमध्ये आपण करत असणारं कार्य असेल, किंवा एखाद्या आपल्याला नेमून दिलेलं कार्य करत असताना आपला भाव जो असेल तो भाव जर आपला धर्मयुक्त नसेल तर ते सगळं पुण्य जे आहे ते नाश होणार आहे.
त्यामध्ये जर भगवंताचा अपमान झाला, कारण आपलं केलेलं प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण झालं पाहिजे आणि ते जेव्हा अर्पण होईल तेव्हाच त्याच्या कर्माच्या बंधनामध्ये आपण अडकणार नाही. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. म्हणून अभिमान आणि ममता सोडून ईश्वरार्पण बुद्धीने सगळे कर्म केली पाहिजेत. मग ती कर्तव्य कर्म असो, यज्ञकर्म असो, रोजचा व्यवहार असो, तो सगळं करत असताना धर्माच्या चौकटीमध्ये राहूनच ते केलं तर मग तो आपला पुरुषार्थ ठरणार आहे. अन्यथा दक्षासारखी अवस्था आपल्याला सुद्धा प्राप्त होणार आहे. म्हणून धर्मपुरुषार्थाचा हा प्रसंग जो आहे तो या 4थ्या स्कंदामध्ये सुरुवातीला सांगितलेला आहे. आपण या ठिकाणी आता थांबूया. हा जो 4थ्या स्कंदामधला 7वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होत आहे. आपण आता आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कवीवर संतांचा, वदती कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.